तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील सिपाई हमाल लिपिक या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसचे PDF मी आपल्या सर्वांसाठी तयार केलेले आहे। त्या PDF ला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला WhatsApp करायचा आहे। आपल्याला QR कोड दिला जाईल, 149 पेमेंट त्यावर करायचं आहे आणि लगेच ते PDF आपल्याला ईमेलवर घ्यायचं आहे। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे। चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, जिल्ह्यातील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते आहे ते विचारलेलं आहे। सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। भूस्वराज जिल्हा स्तरावरील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय असते। जिल्ह्यामध्ये एकूण 3 प्रकारचे न्यायालय असतात विद्यार्थ्यांनो। एकाच न्यायालयामध्ये दिवाणी, भूस्वराज, फौजदारी हे तिन्ही न्यायालय आपल्याला पाहावयास मिळतात। पुढचा प्रश्न पाहूया। भिंगार थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते विचारलेलं आहे। थंड हवेचे ठिकाण आहे भिंगार नावाचे, कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये भिंगार नावाचे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे। सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे। आता या ठिकाणी सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण विचारले आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे। पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाण पाहावयास मिळते। दांडी यात्रा कोणत्या आश्रमातून काढण्यात आलेली होती विचारलेलं आहे। प्रसिद्ध असलेली दांडी यात्रा कोणत्या आश्रमातून निघालेली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। साबरमती आश्रमातून दांडी यात्रेची सुरुवात करण्यात आलेली होती। दिल्ली शहराला भारताची राजधानी म्हणून कोणत्या दिवशी मान्यता मिळाली किंवा घोषित करण्यात आली विचारलेलं आहे। दिल्ली शहराला भारताची राजधानी। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे। 12 डिसेंबर 1911 या वर्षी दिवशी दिल्ली शहराला भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे। दिवसाचे नाव आहे जैवविविधता दिवस। कोणत्या दिवशी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 22 मे या दिवशी जैवविविधता दिवस जो आहे साजरा केला जात असतो। संविधानाने घटनात्मक प्रमुखतेचा जो दर्जा आहे कोणत्या व्यक्तीला बहाल केलेला आहे? घटनात्मक प्रमुखतेचा दर्जा। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राष्ट्रपती यांना संविधानाने घटनात्मक प्रमुखतेचा दर्जा दिलेला आहे। ग्लुकोजचा साठा शरीरामध्ये करणे कोणत्या अवयवाचे मुख्य कार्य आहे? कशाचा? तर ग्लुकोजचा साठा करणे प्रमुख कार्य कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। यकृताचे प्रमुख कार्य म्हणजेच विद्यार्थ्यांनो ग्लुकोजचा साठा करणे असे असते। महात्मा फुले वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। महात्मा फुले वस्तुसंग्रहालय। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। पुण्यामध्ये महात्मा फुले वस्तुसंग्रहालय आपल्याला पाहावयास मिळते। शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनतात ते विचारलेलं आहे। हाडे हे ठिसूळ कोणत्या कारणास्तव होतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे। शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे जे आहे ते ठिसूळ बनत असतात। गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा समावेश असतो ते विचारलेलं आहे। कोणत्या गॅसमध्ये? तर गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मिथेन हा जो वायू आहे गोबर गॅसमध्ये पाहावयास मिळतो। मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली खालीलपैकी कोणते राज्य येतात ते विचारलेलं आहे। आपले मुंबईचे जे उच्च न्यायालय आहे या न्यायालयाच्या नियंत्रणाखाली। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। महाराष्ट्र व गोवा हे दोन्ही राज्य मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नौकेने पूर्ण जगाला चक्कर मारणारी भारतीय महिला कोण आहे ते विचारलेलं आहे। भारतीय महिला विचारलेलं आहे। फॉरेनर व्यक्ती विचारलेला नाही विद्यार्थ्यांनो। ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे। उज्ज्वला पाटील जगाला नौकेने चक्कर घालणारी ही पहिली भारतीय महिला व्यक्ती ठरलेली आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। लोण्यामध्ये पाण्याची एकूण प्रमाण किती टक्के असते ते विचारलेलं आहे। जे लोणी असते लोण्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते विचारलेलं आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। 15 ते 16% एवढे लोण्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते।
टेलिफोनचा शोध सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता ते विचारलेलं आहे. टेलिफोनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत किंवा होते असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. अलेक्झांडर बेल यांनी टेलिफोनचा सर्वप्रथम शोध लावलेला आहे. महाराष्ट्रात एकूण किती अणुविद्युत प्रकल्प स्थित आहेत ते विचारलेलं आहे. कोणते प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प कोणकोणते किती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. एकूण 3 अणुविद्युत प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो विचारलेलं आहे. आता त्यापैकी एक जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे. 4 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर अणुविद्युत प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळतो. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळतो विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे. 2 चोला औष्णिक विद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळतो. मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला असे म्हटले जात असते. मुक्ताई सागर जलाशय असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे. 4 हातनूर धरणाच्या जलाशयाला मुक्ताई सागर जलाशय असे म्हटले जात असते. या ठिकाणी साष्टी बेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते किंवा आहे विचारलेलं आहे. बेटाचे नाव आहे साष्टी. कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे. 3 म्हणजेच मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यामध्ये साष्टी बेट स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अंकाई टंकाई हा डोंगराळ किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा येतात ते विचारलेलं आहे. या ठिकाणी अंकाई तसेच टंकाई हे डोंगराळ किल्ले. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अंकाई टंकाई हे डोंगराळ किल्ले आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी पिलकापार टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत. टेकड्यांचे नाव आहे पिलकापार टेकड्या. कोणत्या जिल्ह्यात येतात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये पिलकापार टेकड्या आपल्याला पाहावयास मिळतात. पुंगी हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे. अतिशय प्रसिद्ध पुंगी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हिमाचल प्रदेश राज्याचा पुंगी हा लोकनृत्य प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो. कोणत्या धातूपासून बनलेल्या सर्व वस्तू ह्या चुंबकाकडे आकर्षित होतात विचारलेलं आहे. चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर निकेल, लोखंड, कोबाल्ट या सर्वांनी बनलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गुजरात राज्यातील कांडला बंदराचे नवीन नाव काय ठेवलेले आहे विचारलेलं आहे. गुजरात राज्यातील जे कांडला बंदर आहे बंदराचे नवीन नाव. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. दीनदयाल बंदर असे गुजरात राज्यातील कांडला बंदराचे नवीन नाव ठेवलेले आहे. प्रजासत्ताक दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवसाला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 26 जानेवारी दिवसाला प्रजासत्ताक दिवस असे म्हटले जात असते. या ठिकाणी सेवाग्राम आश्रम व पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. 2 आश्रम आहेत. पहिले आहे सेवाग्राम, दुसरे आहे पवनार. कोणत्या जिल्ह्यात येतात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार तसेच सेवाग्राम आश्रम आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म खालीलपैकी कोणत्या शहरात स्वीकारलेला होता. बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे स्वीकारला होता. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आपल्याला पाहावयास मिळते. ठिकाण आहे वेंगुर्ला. या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. सेवाग्राम आश्रमाची स्थापना वर्धा येथे कोणी केलेली होती विचारलेलं आहे. जो सेवाग्राम आश्रम आपण पाहिले की वर्धा येथे आहे. तर या आश्रमाची स्थापना कोणी केली. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महात्मा गांधी यांनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रम हे स्थापन केलेले होते. खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने सर ही पदवी त्याग किंवा परत केली होती ते विचारलेलं आहे. सर या पदवीचा त्याग कोणी केला होता असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केलेला होता.
वित्त विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते असं विचारलेलं आहे. विधेयक आहे वित्त विधेयक सर्वप्रथम. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. लोकसभेमध्ये वित्त विधेयक हे सर्वप्रथम मांडण्यात येत असते. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जे वित्त विधेयक लोकसभेत मांडले जाते त्यासाठी कोणाची शिफारस हवी असते. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राष्ट्रपतींची जी शिफारस आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी आवश्यक असते. ताजमहाल बांधण्यासाठी जो संगमरवर आहे रूपांतरित खडक तो कुठून आणला गेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मकराना या ठिकाणाहून ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर आणण्यात आलेला होता. टार्टरिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये किंवा कोणत्या घटकामध्ये समाविष्ट असते. टार्टरिक ॲसिड. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. चिंचेमध्ये जे आहे टार्टरिक ॲसिड आपल्याला पाहावयास मिळते. काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय स्थित आहे. कोणत्या ठिकाणी जागा आहे काठमांडू या ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू या ठिकाणी पाहावयास मिळते. या ठिकाणी दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा जो दर्जा आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेला आहे. दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. या ठिकाणी घटना दुरुस्ती कलम 69 नुसार जो आहे दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा दिलेला आहे. देशबंधू नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते. व्यक्ती कोणते आहेत ज्यांना देशबंधू नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. चित्तरंजन दास यांना देशबंधू या नावाने ओळखले जात असते. स्वराज्य पक्षाचे सचिव खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते विचारलेले आहे. कोणाचे तर स्वराज्य पक्षाचे सचिव विचारलेले आहे, अध्यक्ष नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाचे सचिव होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कुंडनकुलम हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे भारतातील कोणत्या राज्यात येतो. अणुप्रकल्पाचे नाव आहे कुंडनकुलम हा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. तामिळनाडू राज्यामध्ये कुंडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे. खालीलपैकी कोणता एक भारताचा शेजारी देश नसलेला पर्याय आहे ते विचारलेला आहे. शेजारी देश नसलेला पर्याय कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. इंग्लंड या ठिकाणी दाखवण्यात आलेला जो पर्याय आहे भारताच्या शेजारी नसलेला आहे. वर इतर सर्व शेजारी असलेले आहेत. हॉर्नबिल हा जो पक्षी आहे कोणत्या राज्याचा राज्य पक्षी होतो किंवा आहे. हॉर्नबिल हा पक्षी राज्य पक्षी असलेले राज्य कोणते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. केरळ तसेच अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्याचा हॉर्नबिल हा जो पक्षी आहे राज्य पक्षी आहे. या ठिकाणी कोणी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते. जमिनीतील आपल्या 6वा भाग देणे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते ते विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. श्रीमंतांनी तसेच जमीनदारांनी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते. पुणा लायब्ररीची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती. लायब्ररी आहे पुणा लायब्ररीची स्थापना. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महात्मा फुले यांनी पुणा लायब्ररीची स्थापना केलेली होती. या ठिकाणी झाडांची पाने कशाच्या कमतरतेमुळे पिवळ्या रंगाची होतात विचारलेलं आहे. झाडांची पाने पिवळ्या रंगाची कशाच्या कमतरतेमुळे होतात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 2. नायट्रोजनच्या कमतरतेमुळे झाडाची पाने ही पिवळ्या रंगाची होत असतात. तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटतं की सर्वांना आवडलेली आहे. त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी 1 लाईक, चॅनलला सबस्क्राईब व 1 कॉमेंट केल्याच्या नंतर आपल्याला 440 पेजेसचे जे PDF आहे जिल्हा न्यायालय भरतीतील सिपाई, हमाल, लिपिक या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असलेले सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचं आहे याच सुपर क्लासच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेले आहे. सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो कडा स्पेशल आणि फ्रेश सुपर